नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला भेटून खूप आनंद झाले मलाही. कारण ते गाणे तुमचं ते बालपणीचं आठवण ते गाणे खूप प्रसिद्ध झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी गोड आहे ते गाणे, सारखं ऐकावं वाटतं. थँक्यू ना. थँक्यू. त्या विचार तुम्हाला कशी आले हे कॉन्सेप्टची? हे कॉन्सेप्ट असं आहे की माझ्याकडे आठवणींचा खजाना आहे. म्हणजे खूप गोड प्रिय आठवणी आहेत माझ्याकडे, लहानपणापासूनच्या, आईच्या, वडिलांच्या, माझी बायात्या होती तिच्या, माझ्या भाऊ बहिणींच्या आमच्या, आणि अशाच प्रकारे माझ्या मैत्रिणीबरोबरच्या पण काही आठवणी आहेत. तर माझी एक लहानपणापासून एक माझी खूप जीव लावणारी मैत्रीण आहे अनिता. तिने माझ्यासाठी खूप केलं, तर मलाही तिच्यासाठी आपोआप काहीतरी करावं वाटलं आणि हे गाणं तिच्यासाठी हृदयातनं निघालं. बालपणीची आठवण ग, हृदयातील अनमोल ग, अनमोल ते ठेव, सखी ग आपुली मैत्री. आणि हे गाणं मी खास तिच्यासाठी बनवलं आणि माझ्या 2 छोटे असिस्टंट आहेत, त्यांच्यावर शूट केलं. एक असंच आवडीतनं शूट केलं आणि यूट्यूबवर टाकलं आहे. पण ऑडिओ जो आहे तो लाईव्ह म्युझिक आहे सगळं, आणि निर्मल पवारजींनी मला रिदमची छान साथ दिली आहे आणि गाणं असं छानपैकी बनलेलं आहे. मॅडम, खरं म्हणजे अशी सर्वांना भावना असतो, पण ते प्रकटित करून सर्वांना ते शेअर करायला म्हणजे दिस इज समथिंग व्हेरी अनयुज्युअल. हां. कारण त्या फक्त कवीमध्ये बघते आणि यू सीम टू बी एन ऑलराऊंड आर्टिस्ट. कारण तुम्हाला गाण्याचे एवढे शौक आहे, यू आर अ डॉक्टर, यू ऑल्सो हॅव वर्कशॉप्स, आणि आता तुम्ही पोएट पण आहे. म्हणजे एक हिरे बघितलं तर त्याला डिफरंट अँगल्समध्ये बघितलं तर डिफरंट कलर्स दिसते. तसं तुमचं पण असंच वाटते मला. नाही, थोडी ईश्वराची कृपा आहे, थोडे आईवडिलांनी एक गायडन्स एवढं छान दिलं आहे. हां, मला इंटरेस्ट पण आहे आणि गायडन्स पण चांगलं मिळालं मला लहानपणापासून. माझ्या वडिलांनी खूप मेहनत केली माझ्यासाठी, आणि आता माझे हजबंड, माझा मुलगा पण मला खूप इन्स्पिरेशन देतात. त्यातनं हे सगळं करत राहते मी. आणि तुम्हाला त्याच्याशिवाय म्हणजे ते गाणे हे आणि मेडिसिनचा पण तुम्हाला अनुभव आहे? हां, म्हणजे मी होमिओपॅथ डॉक्टर आहे. ते जे काही असेल ना, आपण मेडिकल नॉलेज आहे जे थोडंफार आहे. हे अथांग सागर आहे, संगीत पण, मेडिसिन पण, आणि त्याच्यातलं थोडं मला काही कळतं, शिकते अजून मी. मॅम, तुमचं ते कंपनी पण आहेत ना? ती कंपनी वडिलांनी माझ्यासाठी अपर्णा अँड प्रोडक्शन म्हणून रजिस्टर्ड केली होती. ती 96मध्ये केली होती, आणि मी त्याला 2011मध्ये रिन्यू केलं, आणि त्या कंपनीमध्ये मी आपली स्वतःची आणि माझ्याबरोबर जे मेंबर बनतात त्यांच्यासाठी काही ना काही छोटं मोठं काम करत असते. कारण यू आर ऑलवेज बिझी, त्यामुळे वाटते की अशी प्रसिद्ध बाईला भेटायला म्हणजे माझी ते सौभाग्य वाटतं. आणि मॅम, तुमचं फ्युचर प्रोग्राम्स काय आहे का? फ्युचर प्लॅन्स असे आहेत की मी एक सरस्वतीचं मंदिर बनवते, आणि त्या मंदिरामध्येच गुरुकुल, एकलव्य गुरुकुल. कारण मी लहानपणापासून लताजींना, जसं एकलव्याने मूर्ती समोर ठेवून अभ्यास केला, तसं मी लताजींना समोर ठेवून गाण्याचा अभ्यास केला. तर मला त्यामुळे तो एकलव्य हा एक कन्सेप्ट आहे की एकलव्य मंदिर आणि गुरुकुल. ज्या लोकांना गाणं शिकायची इच्छा आहे पण त्यांना फायनान्शियली नाही पॉसिबल होत, किंवा गुरु तसे मिळत नाहीत, आणि मग ते इकडे तिकडे फक्त म्हणजे दे आर हंटिंग असं ती स्टेज असते की हवं आहे आणि कोणी मिळत नाही. अशा वेळी त्या गुरुकुलमध्ये त्या सगळ्यांना डेफिनेटली प्लेस मिळेल, आणि तिथे फ्री गाण्याचा क्लास आणि इवन अदर म्युझिक थिंग्स पण तिथे फ्री शिकवल्या जातील. पण त्याच्यासाठी ते, कारण मंदिर बांधणं म्हणजे मोठे कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे. यू नीड फंड्स. करेक्ट. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? म्हणजे आता आम्ही असं ऑडिशन सुरू केलेले आहेत. आपल्या आप म्युझिक कंपनीमध्ये आम्ही रेग्युलरली सिंगर्सचे ऑडिशन घेतो आहे. तर जे सिंगर्स येतील त्यांना आम्ही बेस्ट सिंगर्सना घेऊन त्यांना आणखी पॉलिश करून, ट्रेन करून त्यांना आम्ही शोज करणार घेऊन, आणि त्या शोजमधून जे काही
कलेक्शन होईल, डोनेशन मिळेल किंवा तिकीट शो होतील, जे काही कलेक्शन होईल तर कार्यक्रमाचा खर्च वजा जे काही उरेल ते आम्ही त्या मंदिरासाठी डोनेट करणार आहोत. व्हेरी नाईस कॉन्सेप्ट. लेकिन कारण हे कॉन्सेप्ट जे असं आहे की आपला ॲम्बिशन एक असतो, पण ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला स्थळाचा पैसे पाहिजे, हो बरोबर आहे. बांधण्यासाठी पाहिजे, पुष्कळ आहे. म्हणजे हे डोनेशन्स काय घेणार आहेत का तुम्ही? डोनेशनही घेणार. ऑफकोर्स ज्यांच्याकडे आहे जास्त काही ते देऊ शकतात आणि ते आम्ही कंपन्सेट इकडे करू शकतो. आणि डेफिनेटली मी हे एवढं मोठं प्रोजेक्ट आलं आहे ईश्वराच्या कृपेने डोक्यात, असं स्वप्न म्हणजे देवानीच दिलं आहे मला, दाखवलं आहे. तर ते पूर्ण करायला मला बऱ्याच लोकांचा सपोर्ट, ब्लेसिंग, आशीर्वाद लागतील. कारण सरस्वतीचा आशीर्वाद आहे तुम्हाला आहे आणि सर्व थोडाफार मला कलामध्ये मानावं लागेल की काहीतरी देवानी, ती देवाचीच कृपा आहे की काहीतरी मिळालेलं आहे. मला पूर्ण सपोर्ट मिळेल मॅडम. Thank you. देवाची कृपा असतो काय. Thank you. आणि आमचा पण आशीर्वाद Thank you. आहे.